खमंग आणि अजिबात कडवट न लागणारा हा आहे कारल्याचा पराठा. हो, हो, ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण कारल्याला दिलाय गव्हाच्या पोळीचा रॉयल ट्रीटमेंट. ज्याला लोकं तोंड वाकडं करतात, त्याच कारल्याने आता पराठ्याच्या रूपात मस्त कमबॅक केलाय. मोठी काय, लहानसुद्धा आवडीने खातील हा पराठा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. 2 छोटे कारले घेऊन त्याच्या कडा काढून टाकायच्या आहेत आणि नंतरून त्याचं सालही काढून घ्यायचं आहे. साल काढून झालं, की आपल्याला आता ह्याला खिसायचं आहे. आता खिसताना एक काळजी घ्यायची आहे, की संपूर्ण कारलं खिसायचं नाहीये. त्याच्या आतमधला जो पांढरा भाग असतो, तो खिसायचा नाहीये. नाहीतर त्याने जास्त कडवट टेस्ट येते पराठ्याला. हा जो पांढरा भाग आणि बिया आहेत, हे टाकून द्यायचं. कारलं खिसून झालं, की एका डिशमध्ये काढून घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि ते मीठ छान कारल्याला लावून घ्यायचं. मीठ लावल्यामुळे कारल्याला पाणी सुटतं आणि त्याचसोबत त्याचा कडवटपणाही थोडासा कमी होतो. आता हे 10 ते 15 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्या. आता आपण पराठ्याचं पीठ मळायला घेऊयात. त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 1 टेबलस्पून तीळ, भरपूर सारी कोथिंबीर, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टीस्पून तिखट, पाव चमचा हळद, 2 टीस्पून बारीक चिरलेला किंवा किसलेला गूळ, चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. आता आपण जे कारलं खिसलं होतं ते घ्यायचं आहे. त्याला पाणी सुटलं आहे. कारलं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि ते कारलं आता पिठामध्ये घालायचं. कारल्याचं पाणी सगळं व्यवस्थित पिळून घ्यायचं. आता हे सर्व थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आपण पराठा किंवा थेपल्यासाठी जसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. पराठ्याची कणिक ही घट्ट पण मऊ असायला हवी आहे. त्यामुळे कणिक छान 5 ते 8 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायची आहे. पीठ मळून झालं की 1 टीस्पून तेल अजून घालायचं आणि पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. कणिक आता 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवू. 10 ते 15 मिनिटं झाली आहेत. कणिकही आपली छान भिजली आहे. आता एक छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा, त्याला सुकं पीठ लावायचं आणि आपण चपाती किंवा पराठा जसा लाटतो तसं छान व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. पराठा लाटून होईपर्यंत तवा पण गरम करायला ठेवायचा. पराठा लाटून झाला की गरम तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि लाटलेला पराठा टाकायचा आणि मस्तपैकी तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. लहान मुलं शक्यतो कारलं म्हटलं की तोंड वाकडं करतात किंवा ते आवडीने खात नाहीत. तर अशा वेळेस काय करायचं, हा पराठा बनवायचा. कारलं त्यात लपलंय हे मुलांना कळणार सुद्धा नाही. दोन्ही साईडनी पराठा लाल रंग येईपर्यंत छान भाजून झाला आहे. आता हे काढून घ्यायचं आणि अशाच प्रकारे सर्व पराठे भाजून घ्यायचे. आता हा पराठा कशासोबत खायचा? तर कैरीचं तक्कू किंवा कैरीचा गोळंबा, जे आंबट, गोड, तिखट अशा चटण्या किंवा जॅम्स असतात ना, त्यासोबत हा पराठा उत्तम लागतो. आता रेसिपी पाहूनच झाली आहे, तर त्या बिचाऱ्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा.